UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, लक्ष्मण हाकेंचा आरोप। माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील। दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले। लक्ष्मण हाके समर्थक आणि मराठा आंदोलक ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने, दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी। मराठ्यांचं कुणबी वर्गीकरण आमच्या नव्हे तर मागास आयोगाच्या कार्यक्षेत्रात, सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल। वर्गीकरणाचा अधिकार मागासवर्ग आयोगाला असल्याची टिप्पणी। सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावताच आरक्षण देणार। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका, गोरगरिबांच्या न्यायासाठी नाही। सर्वच मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, गद्दारी केल्यास महागात पडेल। जरांगेंचा सरकारला सूचक इशारा। शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार महाराष्ट्रातले मिनी औरंग्या, अहमदनगरच्या नामकरणाविरोधात पवारांसमोरील घोषणेनंतर पडळकरांची झरी टीका। शरद पवारांकडे जोरदार इन्कमिंग, अजितदादा गटाच्या बबन शिंदे, विलास लांडे, रमेश थोरातांनी घेतली पवारांची भेट, तर भाजप नेते शिवाजी पाटीलही तोतारी हाती घेण्याची तयारी। दसऱ्यानंतर 200 ते 250 जागांच्या घोषणेचा मानस, मवियाच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा, पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल, आव्हाडांचं वक्तव्य। आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या, मवियाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पाद्यपूजन, शंकराचार्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक। दरम्यान जुलैमध्ये अविमुक्तेश्वरानंदांनी मातोश्रीवरही दिली होती भेट। देशी गाईला राज्यमातेचा दर्जा, शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय, सरकारच्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत। साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत 5 ते 6 महिला गंभीर जखमी, भंडाऱ्याच्या अग्रसेन भवन परिसरातली घटना। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल, 20 जलद लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून सुटणार। पंतप्रधान मोदींची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा, शांतता स्थैर्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना पाठिंबा भारताचा असेल, मोदींचं वक्तव्य। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।